वेलकम बॅक. आपल्या बरोबर आहेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपण त्यांना विचारत आहोत प्रश्न त्यांच्या 5 वर्षांच्या कार्यकाळाबद्दल. जनतेमधून 2-3 प्रश्न आपल्याकडे आले आहेत. सुधीर सेठ यांचा हा एक प्रश्न आहे. सुधीर सेठ, माझा प्रश्न आहे, जे तुमच्या कुटुंबातले सदस्य NRI जे बाहेर राहत आहेत, त्यांचं सारखं आम्हाला विचारणं होतं की इतक्या जास्त इन्फ्लेशनला कसं कंट्रोल केलं इंडियाने पोस्ट कोविड आणि इतक्या वॉर्सच्या नंतर सुद्धा. काय ते म्हणतात? असं विचारतायत की जे दुसरे देश आहेत जिथे जे लोक राहतात ते यांना विचारतायत की दादा आमच्याकडे इतकी महागाई आहे युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये, मग मोदीजींनी हे सगळं कसं कंट्रोल केलं आहे? त्याचं कसं आहे, की मी जेव्हा कोविडच्या वेळी मी खूप लोकांना भेटत असायचो. कोविडच्या वेळी व्हिडिओ कॉन्फरन्सने संपर्क साधायचो. तर मी जगभरातील नोबेल प्राइज विनर जे आहेत, अशा मोठ्या-मोठ्या लोकांना मी विचारायचो, की आता परिस्थिती कसं काय वाटतं तुम्हाला ह्या? आणि मला आणि तुम्ही बघितलं असेल, की लोक जे आज उद्योगपतींना शिव्या देत आहेत, त्याच लोकांनी कोविडच्या वेळी विधान केलं, की तुम्ही उद्योगांना पैसा द्या. त्यांचीच विधानं आहेत. त्यांची थिअरी होती, की नोटा छापा आणि नोटा वाटा, नाहीतर देश वाचणार नाही. आता हे अकॅडमिक जगतातील इकॉनॉमिस्ट लोक जे आहेत, नोबेल प्राइज जिंकलेले व्यक्तीसुद्धा मला येऊन भेटायचे. मी म्हणालो, "मी असं काही करणार नाही. ना मी नोटा छापणार आहे, ना मी नोटा वाटणार आहे." एक निर्णय मी बहुतेक संपूर्ण जगामध्ये एकटाच व्यक्ती असेल, इतका मोठा कठोर निर्णय घेतला. मी म्हणालो, "जर वाटायचं असेल तर धान्य वाटेल, माझ्या गरिबाच्या घरातील चूल जळत राहील. तो उपाशी राहता कामा नये, बाकी सगळं मी सांभाळेन." मग मी MSMEsला सांगितलं, "बँकेतून तुम्हाला क्रेडिट देण्याची मी व्यवस्था करतो. तुम्ही बँकेतून क्रेडिट घ्या आणि तुमची ताकद दाखवा तुम्ही. मी तुम्हाला एक संधी देईन." आणि त्या सगळ्या गोष्टींचा एक कम्युनिटी इफेक्ट असा झाला आपल्या इथे, की जर नोटा वाटल्यामुळे जी इन्फ्लेशनची परिस्थिती झाली असती, माझा देश त्या भानगडीमध्ये पडला नाही. अचानक नाही झालंय हे. एकामागे एक पाऊल उचलली गेली आहे, हा त्याचा परिणाम आहे. आणि ह्या पावलांच्या मागे कोणताही अकॅडमिक इकॉनॉमिस्ट माझ्या कामी नाही आला. माझा 13-14 वर्षांचा मुख्यमंत्री म्हणून जो काम करण्याचा अनुभव आहे, तो माझ्या कामी आला. मी बहुतेक तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे ऐकून, हिंदुस्थानामध्ये कदाचित नॅशनल लेव्हलला मी असा एकटाच लीडर आहे. कदाचित, मी कदाचित म्हणतोय, ज्याने या देशातील कमीत कमी 90% जिल्ह्यांमध्ये रात्रीचा मुक्काम केलाय. या देशाच्या 90% जिल्ह्यांमध्ये रात्रीचा मुक्काम केलेला व्यक्ती आहे मी. गोधडीवर झोपलेला व्यक्ती आहे मी. म्हणूनच मला मातीशी जोडलेल्या गोष्टींची समज आहे आणि इथे माझ्याकडे इन्फॉर्मेशनचे रिसोर्सेस आहेत आणि या सगळ्या एकत्रित करून मी जेव्हा ठरवतो, तेव्हा त्यामधून एक पॉलिसी बाहेर येते आणि त्याचाच परिणाम आहे की आज इंदिराजींच्या काळी सर्वात जास्त इन्फ्लेशन होतं आपल्या देशामध्ये. मनमोहन सिंग यांच्या काळात आजच्यापेक्षा जास्त इन्फ्लेशन होतं. इतकंच नाही, लाल किल्ल्यावरून पंडित नेहरूंचं एक भाषण ऐकलं, तुम्ही जर YouTubeवर जाल बघाल तर तिथे इच्छा असेल Googleवाले जे विद्यार्थी आहेत ना, त्यांनी जरा YouTubeवर जाऊन पाहावं तिकडे. पंडित नेहरू यांचं लाल किल्ल्यावरचं भाषण आहे आणि लाल किल्ल्यावरील भाषणामध्ये तसं तुम्ही इंदिराजींचं भाषण ऐका, नेहरूजींचं ऐका, राजीवजींचं ऐका, मनमोहन सिंग यांचं ऐका. या सगळ्यांच्या भाषणामध्ये एक गोष्ट कॉमन आहे. एक गरिबी हटवा, दुसरं महागाई. या सगळ्याच्या भाषणामध्ये लाल किल्ल्यावरून. आणि कारण काय दिलंय नेहरूजींनी? नेहरूजींनी हे कारण दिलंय, की महागाई खूप आहे. मला माहीत आहे तुम्हाला त्रास होत असणार आहे. पण तुम्हाला माहीत आहे, नॉर्थ कोरिया आणि साउथ कोरियामध्ये लढाई सुरू आहे आणि त्यामुळे आपल्याला थोडंसं महागाईची झळ पोहोचत आहे. हे त्यावेळेस त्यांचं भाषण होतं. तेव्हा जगामध्ये ग्लोबलायझेशनची परिस्थिती कुठेच नव्हती. नॉर्थ कोरिया आणि साउथ कोरियाच्या युद्धामध्ये भारताचं काही घेणं-देणं नव्हतं. असं असूनही भारतामधील महागाईचं खापर फोडलं होतं नॉर्थ कोरिया, साउथ कोरियामधील लढाईवर. नेहरूजींचं भाषण अवेलेबल आहे. मी असाच अंदाजपंची नाही बोलत आहे. आता ज्या सगळ्या लढाया सुरू आहे, त्याचा फूड, फर्टिलायझर आणि फ्युएल या तिघांवर सरळ परिणाम होतो. असं असून देखील आज जगामध्ये युरियाची गोणी ₹3000 विकली जाते.
पण माझ्या देशातील शेतकऱ्याला 300 रुपयापेक्षा पण कमी मध्ये मिळते. तर आम्ही प्रत्येक गोष्टीला तशा प्रकारे सिस्टमॅटिकली कंट्रोल केलं आहे. त्याचा हा परिणाम आहे की देशात ब्लॅक मार्केटिंग चालू नाहीये. देशात स्कॅर्सिटीची समस्या निर्माण झाली नाहीये. अगदी योग्य पद्धतीने चालवत आहोत. हे सगळं इतक्या शिव्या घालत आहेत, पण तर लागत नाहीयेत. लागत नाहीत कारण की जुनेच डायलॉग बोलत आहेत ना हे. जर तुम्ही जुन्या डायलॉगवर नवीन पिक्चर बनवाल तर नाही चालणार ना हो. उगाचच मेहनत करत आहात तुम्ही.